बावधनमधील आदित्य शगुन सोसायटीत एकाच कुटुंबातील 4 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। ही घटना बुधवारी रात्री 10च्या सुमारास उघडकीस आली। आमच्या सुनेने दिलेल्या धमकीमुळे तिच्या त्रासाला कंटाळून आम्ही सर्वजण आत्महत्या करीत आहोत, अशी चिठ्ठी या चौघांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले। चिठ्ठीवर दिनांक 20 मार्च अशी तारीख असून त्याच दिवशी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। ए.टी. नारायण, एन.एन. इंदिरा, ए.एन. विष्णुवर्धन आणि ए.एन. मधुसूदन अशी या चौघांची नावे आहेत। बावधन येथील आदित्य शगुन सोसायटीत फ्लॅट क्रमांक 201 मध्ये ए.टी. नारायण हे पत्नी, सून आणि 2 मुलांसह वास्तव्यास आहेत। हे मूळचे मदुराईचे असून मोठा मुलगा विष्णुवर्धन हा पुण्यात नोकरीला आहे। विष्णुवर्धनचे 6 महिन्यापूर्वी संगीता हिच्याशी लग्न झाले होते, परंतु तिचे सासू सासऱ्यांशी पटत नसल्याने ती विभक्त राहू इच्छित होती। आपल्याला वेगळे राहू दिले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी संगीताने दिली होती। या वादाला कंटाळून आम्ही सर्वजण आत्महत्या करीत आहोत, असे या कुटुंबाने चिठ्ठीत म्हटले आहे। चौघांच्या आत्महत्येनंतर त्यांचे मृतदेह 3 दिवस घरातच पडून राहिल्याने कुजले होते। रात्री घरातून खूपच दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली। पोलीस आल्यानंतर आत्महत्येची घटना उघडकीस आली, अशी माहिती हिंजवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी दिली। बावधन में एक आदित्य शगुन करके कॉम्प्लेक्स है, बिल्डिंग नंबर 5। यहाँ इसमें फ्लैट नंबर 201, इसमें एक ए.टी. नारायण, उसका उम्र है 65, ये इंदिरा उनकी मिसेस है, उनका उम्र है 60, और उनका लड़का है इज मैरिड विष्णुवर्धन, उसका उम्र है 35, और दूसरा एक उनका लड़का है मधुसूदन, उनका एज है 28। तो सुबह दिन में पड़ोसी ने पुलिस कंट्रोल को इन्फॉर्मेशन दिया कि ऐसे ऐसे फ्लैट से गंदगी का बास आ रहे हैं। तो अकॉर्डिंगली कंट्रोल रूम से हिंजवड़ी पुलिस ने इन्फॉर्म किया, देखा तो लैच लगाया था अंदर, तो एक चाबी वाला लेके लैच दरवाजा अंदर से बंद था, दरवाजा खोल दिया। बाद में बेडरूम में वो भी दरवाजा तोड़ के अंदर चले गए, तो उसमें 4 लोगों को 4 बॉडीज मिला। उसने ये जो ए.टी. नारायण है उसने सुसाइड नोट छोड़ा है, वो पुलिस ने ताबे में लिया, उसके इन्वेस्टिगेशन चल रही है।